सो पूर्वी कसं होतं की तुम्हाला कोणीतरी अतिशय नीट चांगल्या काय म्हणू जसं शाळेत शिकवलं जायचं तशा प्रकारे स्पून फिडिंग केलं जायचं की प्रत्येक शब्द लिहून दिला जायचा, प्रत्येक गोष्ट लिहून दिली जायची. आत्ताही काही प्रमाणात तसं होतं जेव्हा तुम्ही सिनियर कॉलेजला येता तेव्हा. पण सिनियर कॉलेजच्या मेथड्स वेगळ्या असतात, अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या असतात, परीक्षा देण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि त्यात आपण तर या काळातून चाललोय की जी आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स इम्प्लिमेंट करण्यासाठी अतिशय गरज निर्माण झालेली है. सो इन अ सिंपलर वर्ड्स जो मैं बोल रही हूँ कि आप अगर सीनियर कॉलेज में वही अपना आप रखना चाहते हैं, वही अपनी इम्प्रूवमेंट है वो रखना चाहते हैं, ज्यादा इम्प्रूवमेंट करना चाहते हैं, सो उसके कुछ तौर तरीके हैं और मुझे लगा कि मुझे आपको बतानी चाहिए क्योंकि एज अ सीनियर कॉलेज की स्टूडेंट, नॉट एज योर टीचर बट एज अ स्टूडेंट, मैंने भी बहुत बार ये सब फेस किया है और मुझे लगता है मुझे ये आपको बताना चाहिए कि ये फेस करने से भी बेहतर क्या है कि आप क्या कर सकते हैं. आप इसको जो कुछ प्रॉब्लम्स आएंगे, आगे आएंगे, अभी आते होंगे, तो उनको ओवरकम कैसे कर सकते हो. एंड इसीलिए आज का ये एक छोटा सेशंस जिसको हम बोल सकते हैं ब्रीज लेक्चर्स. ओके, so let me share my PPT with you. Don't worry, that's not like something technical PPT. Okay, it's just तो मैं भूल ना जाऊँ बोलने के टाइम पे कि मैं क्या बोल रही थी एक्चुअली, इसकी वजह से ये पीपीटी है. ओके, सो या दैट्स प्रीटी मच इट. हमें वो हमारी जो गैप है वो हटानी होगी जो जूनियर कॉलेज और सीनियर कॉलेज के एजुकेशन में होती है. सो इट्स अ वेरी नाइस वन, व्हाट वी कैन से मेमे, राइट. वो जो बोल रहे हैं, इंटरव्यू ले रहे हैं, आपने अगर ये 3 इडियट्स नाम का पिक्चर शायद देखा भी होगा, तो ये क्या बोल रहे हैं, टेल द डिफरेंस बिटवीन सीनियर एंड जूनियर. ओके, तो सीनियर कॉलेज का और जूनियर कॉलेज का क्या डिफरेंस होता है वो बताओ. सो सीनियर्स को क्या बोलते हैं, सो पीपल हु लिव नियर सी आर सीनियर, पीपल हु लिव नियर जू आर जूनियर. समझ में आ रहा है? इट्स जस्ट अ जोक, डोंट लेट मी एक्सप्लेन इट टू यू. सो ओवरऑल आप जनरली जब फ्रेशमन होते हो, मतलब नए नए साल में आते हो साइंस, सॉरी नॉट साइंस, सीनियर कॉलेज में, तब ऐसा होता है कि आपको खुद के नोट्स खुद निकालने पड़ते हैं बहुत बार. अब तो हम ऑनलाइन मिल रहे हैं एक साथ, तो ऐसा होता है कि बहुत कम तरीके से हम आपको पूरा का पूरा लिख कर दे सकते हैं क्योंकि आपको खुद को भी करना होगा. तो अगर आप ये देख सकते हो कि प्रोफेसर ने जैसे ही बोलना शुरू कर दिया, आपको नोट्स लिखना शुरू करना होता है क्योंकि वही सब जो प्रोफेसर सिखाते हैं वही आपको एग्जाम के लिए यूजफुल रहता है क्योंकि उनको बहुत ज्यादा एग्जाम पैटर्न की पता चलता है, पता होता है. ओके, सो वॉट एवर प्रोफेसर्स आर टेलिंग यू, जो भी वो आपको बता रहे हैं, जे काही तुम्हाला सांगतायत, प्लीज लिहून घ्या, त्याच्या नोट्स काढायला सुरुवात करा. आज आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय तर तुम्हाला पीपीटी मिळतात, पीडीएफ मिळतात, पुन्हा पुन्हा ते उघडून बघा, पुन्हा पुन्हा युट्यूबच्या व्हिडिओ तुम्हाला ज्या मिळाल्यात त्या बघा, बॅक अँड फोर्थ करा, एक एक टर्म खूप नीट समजावून घ्या, त्याचा तुम्हाला खरंच खूप उपयोग होईल. आणि माझ्यावर विश्वास ठेवा की त्याचा खरंच, जर समजा तुम्ही ही लेक्चर्स परत परत ऐकली, जर समजा तुम्ही तुम्हाला पाठवलेल्या पीडीएफ किंवा तुमच्याकडे असलेली पुस्तकं पीपीटी उघडून त्यात जर काही समजा लिंक्स असतील दुसऱ्या साईटवर जाऊन बघायच्या, ते केलं तर तुम्हाला उपयोग होईल. अर्थात याला गरज असते ती सेल्फ इनिशिएटिव्हची, म्हणजे स्वतःहून काहीतरी करण्याची, स्वतःहून सुरुवात करण्याची. आणि जर तुम्ही ती सुरुवात केली नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नहीं. समझ में आ रहा है मैं आपको क्या बोल रही हूँ? अगर आप खुद से ये शुरुआत नहीं करते तो उसका कुछ उपयोग होने वाला नहीं है. आपने शायद ये मूवी देखी होगी, राइट, थॉर करके या फिर एवेंजर्स करके, बहुत ज्यादा लोग इसके फैन थे. तो जूनियर ईयर में जब आप 12th स्टैंडर्ड में होते हो, तो अगर आप स्कूल से जुड़ी स्कूल मतलब जूनियर कॉलेज है या फिर स्कूल से जुड़ा कुछ कॉलेज है, तो आप तो सीनियर रहते हो 12th स्टैंडर्ड में, राइट. इवन 11th-12th के लिए अगर कॉलेज है तो भी आप 12th के सीनियर रहते हो. लेकिन इसलिए आपके पास बहुत ज्यादा रहता है कि अरे देखो मैं क्या कर लेता हूँ. लेकिन जैसे ही आप सीनियर कॉलेज में आते हो, आप बड़े ही एकदम से स्लॅक हो जाते हो, बड़े ही लेझी हो जाते हो, खूप आळशी होता. आणि मला माहिती आहे हे असं होणं साहजिक असतं, पण असा विचार करा हे चांगलं नाही, कारण तुम्हाला त्याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो परीक्षांच्या काळात.
तुमच्यासाठी कुणीही ज्युनियर कॉलेजला येऊन जास्त काही एक्सप्लेन करत नाही किंवा म्हणजे नॉर्मल त्यांच्या लेसन्स शिवाय कोणी जास्त तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रगतीवर इतकी मुलं असतात की लक्ष देणं थोडं कठीण काम असतं. आणि अशा वेळी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही स्वतःहून सेल्फ इनिशिएटिव्ह घेऊन काम करायला सुरुवात केली पाहिजे. ओके, सो या सिंपल काही क्वेश्चन आहे. ओके, आणि ते क्वेश्चन मी तुम्हाला विचारले तसं बघा. हाऊ कॅन मी स्कोअर गुड मार्क्स, आपण कसे काय चांगले मार्क्स मिळवू शकतो. ओके, हाऊ टू टेक नोट्स, नोट्स कशा घेतल्या पाहिजेत. हाऊ टू राईट आन्सर्स इन एक्झाम्स, जेव्हा एक्झाम पेपर येईल तेव्हा तुम्हाला कसं काय आन्सर्स लिहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हाऊ टू सबमिट असाइनमेंट ऑन अ क्लासरूम. हा सध्याचा ऑनलाईन लेक्चर्सचा जमाना झाल्यामुळे तुम्ही क्लासरूमवर, मला कितीतरी मुलांचे मेसेज फोन की कसं केलं पाहिजे असं आलं, आणि या क्वेश्चन वरती आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट मी जस्ट वेट हियर अँड आस्क यू, प्लीज लेट मी नो की आपको क्या लगता है, तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे ह्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं सॉल्व्ह केली पाहिजेत. प्लीज ओपन करा तुमचे माईक. येस अस्मिता, is there anything you want to share? Is there anyone who wants to share something about that? ओके, सो मला वाटतं की तुमच्या वर्गात बोलण्याची आणि ह्याची खूप कमी आहे. तुम्हाला अतिशय पहिली गोष्ट करायला पाहिजे ती शिक्षकांशी बोलायला पाहिजे, नुसतं व्हॉट्सअपवरून नाही. समोरासमोर जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्हाला ती घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला अनेक जणांना, म्हणजे तुमच्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला जवळजवळ आतापर्यंत तो कोड दिलाय क्लासरूमचा, वेगवेगळ्या वेळी तुम्हाला ग्रुपवरती कोड दिलेला आहे जिथे तुम्ही सगळेजण प्रेझेंट असता, आणि तरीही तुमच्यापैकी फक्त 11 मुलं एनरोल आहेत त्या क्लासमध्ये, विच इज व्हेरी रॉंग. तुमच्या लक्षात यायला हवं, क्लासरूम वरती जर तुमच्या असाइनमेंट आल्या तरच तुमची अटेंडन्स कन्फर्म होणार आहे. तुम्हाला क्लासरूम वरती त्या असाइनमेंट सबमिट करणं भाग आहे, आणि त्यामुळे आळशीपणा टाळणं हे गरजेचं आहे अतिशय, हे लक्षात ठेवा मुलांनो. ओके, नेक्स्ट पार्ट इज, या एक एक प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. मला वाटलं होतं की हे इंटरॅक्टिव्ह सेशन होईल, की तुम्ही माझ्याशी बोलाल, मी तुमच्याशी बोलीन आणि आपण ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन्स काढू शकू. बट आय गेस तुम्ही तेवढे इंटरेस्टेड नाही आहात, तर लेट मी गो माय वे. मी तुम्हाला काय ते सांगेन आणि आपण हे लेक्चर उरकूया नेहमीप्रमाणे. राईट, उरकूया हाच शब्द वापरला मी. राईट, सो लेट्स सी की तुम्हाला काय वाटत असतं जेव्हा तुम्ही कॉलेज, तुम्हाला काय वाटतं की कॉलेज कसं चालतं. आणि इथे त्यांनी दिलंय की कॉलेजमधले स्टुडंट्स बसलेत लेफ्ट साईडला, आणि त्यांनी दिलंय, आय लुक फॉरवर्ड टू लर्निंग फ्रॉम प्रोफेसर्स मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन द फील्ड. सो त्यांना, त्या मुलांना असं वाटतं की प्रोफेसरना खूप साऱ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि ते आपल्याला खूप सारं त्यामुळे इन डेप्थ शिकवतील. ही विल प्रोबॅबली इम्पार्ट युनिक इन्साइट्स दॅट आय कुड नेव्हर गेट बाय सिम्पली रिडिंग बुक. तर काय असतं, प्रत्येकाला वाटत असतं की शिक्षक आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवणार आहेत सीनियर कॉलेजला आल्यावर. प्रत्येक गोष्ट, जो भी हमें सीखना होगा वो पूरा का पूरा, कुछ भी हुआ, अगर पिन का आवाज भी आया तो टीचर को जाकर बताना है, टीचर पिन का आवाज आ रहा है, टीचर आपका पेज कहाँ पर है, टीचर ये कहाँ पर है, ए कैपिटल लिखना है स्मॉल लिखना है. ये सब आपको ऐसा लगता है कि आपको जाकर पूछना पड़ेगा टीचर से, लेकिन एक्चुअल जब टीचर क्लास में आते हैं सीनियर कॉलेज में, तब कैसे होता है, ही टीचेस यू और शी टीचेस यू, और उसके बाद वो बोलते हैं रीड द बुक, आप बुक पढ़ो, डिस्कस इट अमंग योरसेल्फ, तो अपने आप में भी इसके बारे में बात करो, एंड इफ यू हैव एनी क्वेश्चंस टॉक टू योर टीए और टॉक टू मी. इसका मतलब है अगर आपको कुछ भी है तो उसके बाद बताना. सो डोंट टेक इट रॉन्ग वे कि हमें कुछ आपको सिखाना नहीं है. आपको ये ऐसा लेना है कि आपको ना पहले खुद से इनिशिएटिव लेकर पढ़ना है, और उसके बाद अगर कुछ भी डिफिकल्टी है देन पूछना है. लेकिन डायरेक्टली अगर कुछ थोड़ा भी आ रहा है तो मुझे आकर बोलना है, कोई किसी और टीचर को आकर बोलना है. आपको सेल्फ सफिशिएंट होना पड़ेगा, ये समझ लीजिए. ओके, इसके बाद आता है कि आपका कॉलेज का साइकिल, कॉलेज का लाइफ कैसे शुरू होता है. ओके, सो जैसे कि नया सेमेस्टर, मतलब नया ईयर शुरू हुआ है अभी, तो नया सेमेस्टर शुरू हो जाता है. फिर हम पहले दिन आपको बताते हैं क्या सिलेबस होना चाहिए, क्या नहीं होना चाहिए, कैसे करना है.
तो आप लाइक कितना बोरिंग है ऐसा आपका कुछ बनता है। उसके बाद हम जब क्लास लेते हैं तो आइदर वे आप प्रेजेंट रहते हो या प्रेजेंट नहीं रहते हो। प्रेजेंट नहीं रहते हो तो आजकल आपको यूट्यूब पे चैनल देखने के लिए ऑप्शन है, लेकिन आप क्या करते हो, यूट्यूब पे जाकर कमेंट में आपका रोल नंबर डाल देते हो और फिर चले जाते हो। आपको देखना नहीं है, आपको समझ में ही नहीं आ रहा है कि जब एग्जाम्स आएंगे तो इतने सारे वीडियोस आप एक साथ देखकर कैसे समझेंगे कि क्या पढ़ाया हमने। लेकिन तब क्या है, ड्यूरिंग क्लास आपका तो एकदम मजे में चलता है, राइट, जनरली सबका, नॉट इन द सेंस आपका, लेकिन आपका तो चलता ही है। उसके बाद क्या होता है, आपको ग्रुप प्रोजेक्ट्स मिलते हैं, जैसे आपको एफसी के मिले थे, शायद ग्रुप प्रोजेक्ट्स आपके यहाँ नहीं होंगे, लेकिन आपको कुछ असाइनमेंट मिलती है। उसके हिसाब से आपको मिड टर्म्स के एग्जाम, मतलब मिड टर्म्स के टेस्ट रहते हैं जो आपको फिलअप करने होते हैं। आपको कुछ पता नहीं होता उसके बारे में, क्या करना है कैसे करना है, क्योंकि आप ध्यान ही नहीं देते हो क्लास के बारे में। फिर उसके बाद फाइनल्स का वीक आ जाता है। फाइनल्स का वीक मतलब आपके एग्जाम का टाइम आ जाता है, और एग्जाम के टाइम में क्या होता है, आपको कुछ समझ में नहीं आता है, क्योंकि आपने पहले कभी इसके बारे में पढ़ा नहीं है, पहले कभी इसके बारे में नोट्स नहीं निकाले हैं, पहले कभी इसके बारे में पूछा भी नहीं है किसी से। तो आपको पूरा का पूरा कुछ आयडिया नाही आहे, काय चाललंय जगात, कसली एक्झाम, काय काहीही माहित नसतं, आणि डायरेक्ट आपण कशी तरी जाऊन रडत खडत शिक्षकांना भरपूर शिव्या घालत, स्वतःला शिव्या घालत, शिक्षण पद्धतीला शिव्या घालत एग्जाम देतो। ओके, सो सेमिस्टर एंड होता है, और एंड में क्या होता है, आपको बहुत अच्छा लगता है, अरे सुटलो या प्रकारात तुम्ही एकदम हॅप्पी असता, राईट की नाही। आणि मग काय होतं, तिथूनच तुम्हाला तुम्हाला हळूहळू सुट्टीचा कंटाळा यायला लागतो, मग नवीन सेमिस्टर सुरू व्हायची इच्छा असते, आणि तुम्ही ठरवता नाही नाही या सेमिस्टरला आपण नीट अभ्यास करायचा। ऍक्च्युअली असं काहीच होत, बरोबर। त्याच्यानंतर बघा काय होतं की जनरली ही सायकल तुम्ही बघू शका। ओके, असं होतं की ओ शिट देयर इज अ टेस्ट टुमारो, उद्याला आपली परीक्षा है, उद्याला आपली टेस्ट है। सो क्या होता है, उसके बाद आप पूरा का पूरा रात बिता देते, पूरी की पूरी रात बिता देते हो उसके में, दैट इज स्पेंड द नाइट क्रैमिंग, मतलब आप उसके बारे में जो भी पढ़ सकते हो, यू ट्राई टू डू दैट। ओके, लेकिन ऐसे ऐसे स्टडी तो होता नहीं है रात भर पढ़ कर, अच्छा नहीं होता, आपको इन डेप्थ कुछ नहीं मिलता उसमें, कुछ ना कुछ बहुत छोटे मोटे मार्क्स मिल जाते हैं। तो टेक द टेस्ट, विश यू हैड स्पेंड मोर टाइम स्टडिंग। तो अब तो टेस्ट ले लेते हो, लेकिन फिर भी एक ऐसे मन में इच्छा रह जाती है कि हमने थोड़ा ज्यादा टाइम इस पे स्पेंड किया होता है स्टडिंग पे, तो अच्छे मार्क्स मिले होते हैं अभी तक। फिर उसके बाद क्या होता है, आप डिसाइड कर लेते हो कि अगले टाइम जब टेस्ट होगी ना, तो आप एवरी डे अंटिल द नेक्स्ट एग्जाम पढ़ोगे, हर रोज पढ़ोगे उसके बारे में, और फिर आपको एक रात पहले मतलब जाग कर या फिर पूरी रात बिताकर स्टडी नहीं करना होगा, इजीली जाकर एग्जाम दोगे, गुड मार्क्स आएंगे। ओके, बट यू डोंट एक्चुअली स्टडी बिकॉज द नेक्स्ट टेस्ट इज सो फार अवे। आज नको, उद्या करू, उद्या नाही परवा करू, परवा नाही तेरवा करू, आपण कधीही हात घालत नाही याला, आणि मग काय होतं, पुन्हा एकदा ओ शिट देयर इज अ टेस्ट टुमॉरो, अशी। तुमच्या बाबतीत होतं का असं? येस येस आता चालणार नाही म्हणून आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, त्यामुळे सगळा खूप तोटा होतो। ओके, तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की असं हळू कमी करायला पाहिजे, याला याला प्रोकास्टिनेशन असं म्हणतात। ओके, सो तो ते कमी केलं पाहिजे आपल्याला, पहिली गोष्ट प्रोकास्टिनेशन कुठच्याही प्रकारचं। ओके, आता याच्यानंतर काय होतं माहितीये का, याच्यानंतर स्पेसिफिकली तुम्हाला अभ्यास कसा करायचा असतो, पढ़ना कैसे होता है सीनियर कॉलेज में, ये पता नहीं होता, कि इसलिए आप कंफ्यूज हो जाते हो। और आपको प्लीज कैन यू म्यूट योरसेल्फ, whoever has kept themselves in mute, थैंक यू। सो आपको क्या करना होता है, कैसे स्टडी करना पड़ता है, कसा अभ्यास करायचा हे समजून घ्यायला लागतं। बघा, जेव्हा तुम्हाला अभ्यास करायची किंवा परीक्षेच्या वेळी अभ्यास करायची वेळ येते, तेव्हा काय होतं, पहिलं तर तुमच्या डोक्यात एकदम टेन्शन वाढायला लागतं, फिअर डाऊट, की मला जमेल का नाही, भीती वाटायला लागते परीक्षेची, माझा अभ्यास होईल की नाही याची भीती वाटायला लागते। आणि त्याच्यानंतर तुम्हाला अतिशय इरिटेबल आणि सॅड वाटायला लागतं, परीक्षा म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट यार परीक्षेच्या बद्दल टेन्शन, यार अभ्यासाबद्दल टेन्शन, असं म्हणून खूप जास्त टेन्शन यायला लागतं तुम्हाला मेंदूमध्ये। मग काय व्हायला लागतं, मला असं वाटतं आपल्या घसा कोरडा पडतोय की काय, आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतोय का काय, सो तुमचं ड्राय माउथ होतं का तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्ही जसे अशी तुमची परीक्षा जवळ येते, तसं तसं तुमचं श्वास लागायला लागतो का तुम्हाला, रॅपिड ब्रीथ, की अरे बापरे परीक्षा आली परीक्षा आली परीक्षा आली असं।
किंवा आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणून सुद्धा कधी कधी लोकांना एवढा कंटाळा येतो माहितीये का. नंतर एलिव्हेटेड हार्ट रेट म्हणजे तुमचं धक 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 वाढायला लागते का. आणि मग त्याच्यानंतर यामुळे इंडायजेशनचे प्रॉब्लेम होतात का, भूक मेली असं होतं का. आणि हे सगळे प्रॉब्लेम होतात जर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येत असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत अभ्यास केला नाही तर. ओके, अँड दॅट्स वाय एक्झाम्स दे आर रिअली डेंजर ॲट दॅट टाइम. आणि मला माहितीये मी कितीही तुम्हाला असं बोर केलं की असं करा तसं करा तसं करा, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही ऍट द एंड, कारण जोपर्यंत तुम्हाला ते पटत नाही. सो मी काय करू शकते माझ्याकडून, मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही त्या व्हिडिओ ज्या आम्ही टाकतोय त्या सारख्या आणि पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यावर तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट समजली तर त्याचं डिस्क्रिप्शन तुमच्या व्हिडिओमध्ये टाकलं तरी चालेल. त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही तुमच्या वह्यांमध्ये लिहून ठेवू शकता. तुम्हाला पाठवलेल्या नोट्स आहेत त्या तुम्ही कंप्लीट करू शकता. त्या नोट्स मधूनच तुम्हाला जनरली असाइनमेंटचे क्वेश्चन विचारले जातात. इकॉनॉमिक्सच्या तर मी स्पेसिफिकली सांगू शकते, तर त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. ते त्याचेच फोटो काढून पाठवायचे असतात, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं असतं की तुम्हाला तुमच्या असाइनमेंट कंप्लीट करायच्या असतात. तुम्हाला तुमचे जे दिलेली कामं असतात ती कंप्लीट करायची असतात. ओके, सो लेट मी डू वन थिंग. तुम्हाला सगळ्यांना क्लासरूमचा कसं यूज करायचा त्याचा प्रॉब्लेम आहे, सो आपण ते शिकूया. पण त्याच्या आधी ऑब्व्हियसली माझ्याकडे एक आयडिया आहे, ही जी व्हिडिओ मी ठेवली त्याच्या इथे, की आपण काय करू शकतो. ओके, जस्ट गिव्ह मी मिनिट की आपण ही व्हिडिओ लावूया तुमच्यासाठी, की यप व्हिडिओ लावूया आधी. ओके, पाहू शकताय का तुम्ही माझी स्क्रीन. अभ्यास सुरू झाला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का. मॅडम स्क्रीन एक्झाम दिसते स्ट्रेस पण व्हिडिओ नाही प्रेझेंट होते. ओके, सो मॅडम तुम्हाला माझी स्क्रीन दिसत नाही असं म्हणताय की नाही तुम्ही. स्क्रीन दिसते, व्हिडिओ स्क्रीन दिसते, व्हिडिओ नाही एक्झाम दिसत. स्ट्रेस. हा आता दिसते. ओके, ओके ओके. लेट्स स्टार्ट. Exams are stressful, but certainly not the worst thing that could happen to you. Parents make it difficult, but friends don't make it any easier either. I learned of an approach to sail through my exams from Dr. Sameer Pare, a psychiatrist from Fortis Healthcare. ओके, सो एक साइकेट्रिस्ट है डॉक्टर समीर करके, इन्होंने बताया था कि कैसे एग्जाम और स्टडी का टेक्निक रखना चाहिए हमें. Share this with you. Let's start with the basics. A table is meant for studying, the bed for sleeping. An uncluttered table without your phone, laptop, or other distractions is the right approach. Study one subject at a time. Make a flexible schedule and plan ahead for the next 2-3 days. Breaks are important. सो त्यांनी आधी काय सांगितलंय बघा, की स्टडी इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यासाठी अख्खा दिवस घालवण्याची गरज नाहीये. त्याच्यासाठी काय करायला हवं, तुमचं प्लॅन करायला हवं, शेड्यूल. तुम्हाला टाइम टेबल बनवायला हवं. रोज कुठले तरी छोटे म्हणजे सगळेच सब्जेक्ट घेऊन त्याचा थोडा रोज अभ्यास करायला हवा. ओके, आणि सगळं एकदम धसकन 10 तासांचा अभ्यास करणं शक्यच नसतं कुणाला. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं, त्याच्यासाठी इनफ ब्रेक घ्यायला हवेत. आता ब्रेकचं टेक्निक पण त्या सांगणार आहे. There's only that much you can retain at a stretch. Take a short break every 45 minutes. It's a good idea to leave the room at this time. Concentration exercises like striking off all E's from a paragraph or focusing on a single instrument while listening to a song work. सो तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला हवं आणि दर 45 मिनिटांनी अभ्यासात ब्रेक घ्यायला हवा. Highlight important points while skimming. Use flowcharts and mnemonics to remember better. Ever felt like you forgot what you read just yesterday? सो असा विचार करा की तुम्ही जे काही अभ्यास करता तो इतक्या स्मार्टली करायला पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला कुठलंही उत्तर पाठ करायची गरज लागलीच नाही पाहिजे.
तुम्हाला तुमचं आपोआप लक्षात आलं पाहिजे. आप सबको समझ में आना चाहिए कि आंसर कैसे देना है. अगर आप फ्लो चार्ट करते हो, कुछ डायग्राम निकालते हो, तो आपको पॉइंट्स अपने आप याद रहते हैं. थोड़ा थोड़ा इंग्लिश आंसर लिखने की भी कोशिश करनी चाहिए, क्योंकि डेफिनेटली आप ऐसा रोते नहीं बैठ सकते कि मुझे इंग्लिश नहीं आता, मैं नहीं कुछ कर सकता, मुझे कुछ करना ही नहीं है. ऐसा नहीं हो सकता. आपको इंग्लिश में खुद के सेंटेंसेस में लिखना होगा. हाँ, शायद गलतियां हो जाएगी, लेकिन फाइनल एग्जाम जो टीवाई में रहता है, उसके लिए आपके पास 2 साल है जिसमें आप पढ़ सकते हो, पूरा का पूरा अच्छा बन सकते हो. एंड दिस इज हाउ यू हैव टू डू इट. ओके. उसके साथ आता है कि शायद ये जो आप पढ़ाई करते हो, वो एक दिन के लिए पढ़ाई करते हो, लेकिन वो भूल जाते हो, और ऐसा होता ही है बहुत बार. तो इसके लिए कैसे कैसे रिवीजन का शेड्यूल रहना चाहिए वो भी बताया है. ओके. 1, 2, 7, 15, 30. Revise on these days to make sure this doesn't happen again. काय म्हटलंय त्यांनी? पहिल्या दिवशी जेव्हा शिकाल तेव्हा तुम्ही शिकलेले असता, काही अभ्यास कराल. दुसऱ्या दिवशी परत एकदा त्याचीच रिव्हिजन करा, छोट्या प्रमाणावर. त्याच्यानंतर 7व्या दिवशी त्याची पूर्ण रिव्हिजन करा. मग 15व्या दिवशी जे आपण पहिल्या दिवशी शिकलो होतो त्याची रिव्हिजन करा. आणि त्याच्यानंतर 30व्या दिवशी परत जे पहिल्या दिवशी शिकलो होतो त्याची रिव्हिजन करा. आपोआप तो टॉपिक तुम्ही किती वेळा एकदा शिकल्यानंतर घालवलाय बघा, विचार करा. 1, 2, 3, 4 असे 4 टप्प्यात तुमची रिव्हिजन होते. तो तुमचा टॉपिक एकदम फिक्स बसतो ब्रेन मध्ये. म्हणजे दुसऱ्या दिवशी जर तुम्ही दुसरा अभ्यास करायला घेतलात तर त्याची रिव्हिजन तिसऱ्या दिवशी पण करायची. मग जी परत दुसऱ्या दिवशी अभ्यास केलाय तो 8व्या दिवशी रिवाइज करायचा. 8व्या दिवशी परत जे रिवाइज केलंय ते 16व्या दिवशी करायचं. आणि 16व्या दिवशी जे रिवाइज केलंय ते परत 31व्या दिवशी रिवाइज करायचं. अशी चेन तुमची सलग सुरू राहिली पाहिजे. If you get anxious, try self-test. Create an exam environment and give yourself marks. सो तुम्ही स्वतःच्या टेस्ट तयार करू शकता. तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता. सगळ्यात सोपं म्हणजे एक तर तुम्ही तुमची टेस्ट घेऊ शकता. जर भीती वाटत असेल तर असा विचार करा, तुमच्या घरातल्या कुणाला तरी शिकवायचं. तुम्हाला आयदर वे तुमच्याकडे तुमचे मोबाईल्स असतातच, तर सेल्फी कॅमेऱ्यावर किंवा ह्याच्यात शूट करायचं आपलं शिकवणं. तुम्ही शिकवायचा तो टॉपिक परत तुम्हालाच. तसं जमत नसेल तर आरशात उभं राहायचं आणि आपण जे काही आतापर्यंत शिकलो ते सगळं चक्कच्या चक्क बडबड करायची की जी आपल्या लक्षात राहिलेली असेल. ओके. इट हेल्प्स टू. This way, you won't need a teacher to tell you what you know and don't know. No smoking, no caffeine. डेफिनेटली कुठल्याही प्रकारचं व्यसन तुम्हाला कुणीही सांगितलं जगात की हे केलं, स्मोकिंग केलं, जोरात कॅफिनचा मारा केला, ड्रिंकिंग केलं, ड्रग्ज घेतले, कुठल्याही प्रकारचं, हे एक अतिशय चुकीचं आणि घाण गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुम्हाला उलट त्याचा तोटा होऊ शकतो. नुसताच लीगल लेव्हलवरती नाही तर तुमच्या ब्रेन लेव्हलवरती, फिजिकल लेव्हलवरती सगळाच तोटा होऊ शकतो. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन करून परीक्षेत मार्क मिळवता येत नाहीत. It's a myth that they help. Sleep for 7 to 9 hours. And I don't mean in the classroom. क्लासरूम वगळता आपल्या घरी 7 ते 9 तास झोपायची सवय लावा. आणि ती गरजेचीच असते. क्लासरूम मध्ये थोडी झोप कमी केली तरी चालेल. On the day of the exam, be confident. Don't talk about the subject or paper with your friends. एकदम इम्पॉर्टंट. जर समजा तुम्ही परत ऐकलात, लेट मी शो यू अगेन. ओके. त्यांनी असं म्हटलंय की परीक्षेचा दिवस खूप महत्वाचा असतो. पूर्ण झोप घ्या, नीट ब्रेकफास्ट करा. जर सकाळची वेळ असेल तर, दुपारची परीक्षा असेल तर नीट, पूरक आणि योग्य प्रकारे जेवा. जास्तही नाही, कमीही नाही. नेहमी खाऊन बाहेर पडा, हेल्दी बाहेर पडा. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावरती, हॉलमध्ये इन द सेन्स परीक्षेच्या जिथे कुठे असेल तुमची परीक्षा, लाईक कॉलेजमध्ये, तर एकमेकांशी पेपर बद्दल, अभ्यासाबद्दल काहीही बोलू नका. On the day of the exam, be confident. Don't talk about the subject or paper with your friends. And do not try to read at the last moment. आणि लास्ट मोमेंट कधीही वाचू नका. त्याचा कधीच फायदा होत नाही. Once you have the paper, read only the first question. If you know it, पेपर हातात आल्यावरती फक्त पहिला क्वेश्चन वाचा. जब आपके पास पेपर आ जाता है तो सिर्फ रीड क्वेश्चन 1.
ओके अगर वो आ रहा है तो सॉल्व करो. अब सबको एक आदत रहती है की पूरा का पूरा क्वेश्चन पेपर पडणं आहे, सगळा क्वेश्चन पेपर वाचून टाकायचा. काय होतं माहितीये का त्याने, जर समजा पुढचे क्वेश्चन येत नसतील तर त्या भीतीने जे क्वेश्चन आपल्याला येत आहेत त्याचं उत्तर लिहिलं जात नाही. आणि म्हणून जो क्वेश्चन समोर आलाय तो क्वेश्चन धडाधड सोडवायला घ्या. येत असेल तर सॉल्व्ह करा, नाही तर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. हळूहळू जसं तुम्ही तुमच्या पेपरमध्ये फिमिलियर होत जाता, तुम्ही काय अभ्यास केलाय हे तुम्हाला आठवायला लागतं. Answer. If not, move forward. Divide your time based on the marks for each question. किती मार्क आहेत, जर समजा 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर त्याला 20 ते 25 मिनिटं आणि किती मार्काचं लिहायला हवं, साधारण तुम्हाला 2.5 पानं उत्तर लिहायला लागतं अशा वेळी. म्हणजे इंट्रोडक्शनचे एक पॅरिग्राफ, त्याच्यानंतर प्रत्येक 8 ते 10 पॉइंट आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन, एवढं मिळून 2 ते 2.5 पानं लिहायला लागतं जर 10 मार्काचा प्रश्न असेल तर. आणि त्याच्यासाठी 25 मिनिटं तरी लागतातच. सो करेक्ट घड्याळ लावून घ्या, 25 मिनिटात तो क्वेश्चन संपवण्याची घरी प्रॅक्टिस करा. आणि पेपरात सुद्धा तो प्रश्न आला 25 मिनिटं झाल्यावरती तो आवरता घ्या, तिथे रेंगाळू नका, पुढे जा. पुढच्या प्रश्नांनाही तेवढंच इम्पॉर्टन्स आहे, तेवढेच मार्क आहेत. It's not a race. Don't look at the number of supplementary sheets others take. Don't keep looking at the clock. सो एकतर सारखं घड्याळात बघून टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे इतर लोकांनी याने किती सप्लिमेंट घेतल्या, तिने किती सप्लिमेंट घेतल्या, कौन कैसे लिख रहा है, कौन कैसे पढ़ रहा है, कौन कितने सप्लीमेंट ले रहा है, इसके बारे में मत सोचिए. घड़ी की ओर बार बार मत देखिए, क्योंकि आपको कोई अवॉर्ड नहीं मिलता अगर आपने पहले पेपर सबमिट किया. ओके पहिला पेपर सबमिट केल्याचं काही अवॉर्ड नसतं. वेळेत 3 तास असतील तर 3 तासाचा पूर्ण पेपर लिहा. You don't need to be the first one to finish. And once the paper is done, it's finished. So no discussion. सी अगेन इम्पॉर्टंट थिंग, जेव्हा पेपर संपतो तेव्हा कुठल्याही गोष्टी पेपर बद्दल बिलकुल बोलू नका. कारण त्यामुळे काय होतं माहितीये का, जर आपलं चुकलं असेल तर आपल्याला इतकं डिप्रेशन येतं की दुसऱ्या पेपरवर परिणाम होतो. सो नेवर एव्हर टॉक अबाउट पेपर. कसा होता, तू काय लिहिलंयस, मी काय लिहिलंय, एकमेकांचे आन्सर कम्पेअर करणं, नो चान्स, करू नका ते. No analysis. Give yourself some time to relax before you start studying for the next exam all over again. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशीची एक्झाम परत दुसरा पेपर असेल, त्याच्या पुढचा पेपर असेल, पुन्हा एकदा स्वतःला कम्प्लीट वेळ द्या. ओके आणि थोडंसं रिलॅक्स व्हा आणि मग परत त्याचा जोमाने अभ्यास सुरू करायला घ्या. गेलेल्या पेपर विषयी आपण काही करू शकत नसतो. More importantly, if you need help, reach out for it. Talk to a friend, family member, or teacher. You can always call us on our helpline or write to us at mentalhealth@fortishealthcare.com. ओके सो आय गेस मी प्रयत्न तर केला तुम्हाला सांगण्याचा की काय अपेक्षित आहे यात. ओके सो मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारलं तर तुम्ही माझ्याशी बोलणार नाही असं होतं. सो आय एम नॉट गोइंग टू डू दॅट. एकदा शहाण्या झालेल्या माणसाने असं करू नये असं मला वाटतं. सो तरी मी काही मला वाटतं फारशी शहाणी झाले नसावे. सो तुम्हाला जर मला काही याविषयी सांगायचंय, याविषयी काही विचारायचंय किंवा तुमचं काही मत असेल जे मला सांगायचंय, असं काही असेल तर प्लीज मला सांगा. इज देअर एनिथिंग यू वॉन्ट टू आस्क? नो. व्हिडिओ खूप मस्त होता, खूप चांगली होती. थँक्यू, नक्की थँक्यू. पण येस मला तुम्हाला जे विचारायचंय की ह्याच्याविषयी किंवा इतर ओव्हरऑल गोष्टींविषयी तुम्ही मला विचारू शकता. ओके ओके इज देअर एनिथिंग रिअली? तुम्ही एवढे कॉन्फिडंट आहात की तुम्हाला काही प्रश्न नाही, काही प्रॉब्लेम पडलाच नाही याच्याविषयी, तर मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून हे दाखवणार आहे की तुम्हाला क्लासरूमला कसं अटॅच होता येतं. ओके सो तसं असेल तर मला सांगा, म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी बिलकुलच ह्याच्यावर मग माझा वेळ वाया घालवणार नाही. इज इट ओके? ओके मॅडम. ओके सो तुम्हाला ओके. क्लासरूम वरती जे काही दिलेलं असतं
ते तुम्ही कसं ऍक्च्युली युटिलाइज करताय किंवा त्याची तुम्हाला माहितीये की कसं काय म्हणू आपण त्याला कसं साइन इन करायचंय. तर मी ते नुसतं सांगते की तुम्हाला जी लिंक दिलेली असते किंवा तुम्हाला जो कोड दिलेला असतो क्लासरूमवरचा, तो कोड तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं असतं आणि तुम्ही त्या क्लासरूमच्या पेजवर जाता. जर लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट जॉईन झालेले असता. जर समजा तुमच्याकडे कोड असेल तर तुम्हाला जॉईन क्लास असं म्हणावं लागतं. ओके, येतंय लक्षात? तर तुम्हाला जॉईन क्लास असं म्हणायला लागतं. दोन्ही केल्यावरती ते तुम्हाला विचारतात की तुम्ही तुमच्या कोणत्या अकाउंटवरनं जॉईन करू इच्छिता आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्या अकाउंटवरनं जॉईन करायचं असतं. एकदा ईमेल अकाउंट लागतं क्लासरूमला जॉईन करण्यासाठी. ओके, आता याच्यानंतर काय करायचं असतं ते मी तुम्हाला सांगते. सो आय विल शेअर माय स्क्रीन. मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्याकडे शेअर करते. आता तुमच्या समोर क्लासरूम ऍप आलाय, राईट? सो आता समजा ही तुम्हाला इथे न्यू असाइनमेंट दिसतीये जी मी क्लिक केली आहे. सो ऑलरेडी तुमच्याकडे एक असाइनमेंट आली आहे ज्यात असा प्रश्न आहे की व्हॉट डू यू थिंक हाऊ युअर लाईफ विल बी इन अ सिनियर कॉलेज, अशा प्रकारचा एक क्वेश्चन आहे. सो युअर वर्क हे जे असतं ते तुम्हाला तिकडे टाकायचं असतं, राईट? त्याच्यासाठी बघा इकडून खाली एक बाण दिसतोय तुम्हाला तिकडे वर जायचंय आणि ऍड अटॅचमेंट अशी म्हणायची. ओके, तुम्ही कुठचीही पीडीएफ वापरू शकता तुमच्याकडे जी सेव्ह केलेली असेल, तुम्ही ज्याचं उत्तर काढलेलं असेल ती. ओके, सो तुम्ही काय म्हणता की मी आता तुम्हाला येस माझ्याकडे असलेली फाईल एखादी अटॅच करून दाखवते इथे. ओके, सो समजा माझ्याकडे ही फाईल आहे जी समजा मला अटॅच करायची इकडे. ओके, सो मी ती अटॅच केली तिथून सिलेक्ट करून की ती आपोआप थोडा वेळ घेणार आहे इंटरनेट प्रमाणे आणि तुम्हाला ती विचारते की हीच आहे ना ती फाईल. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बघू शकता की हीच फाईल तर मला अटॅच करायची होती. आता मग तुम्हाला कळतं की तुम्हाला ही फाईल तुम्ही करेक्ट केली अटॅच. ओके, समजा जर तुम्हाला मला ह्याच्यावरून काहीतरी सांगायचं असेल की आय हॅव दिस डिफिकल्टी इन पॉइंट नंबर 2 असं वगैरे, तर तुम्ही मला ते इथे लिहू शकता की जी मी चेक करू शकते. ओके, तुम्ही तिथे सेंड म्हणू शकता की जी तुमच्या अटॅचमेंट बरोबर माझ्याकडे येईल आणि त्याच्यानंतर हँड इन असं म्हणायचं असतं. पुन्हा एकदा तो विचारतो की करायचं ना हँड इन. सो येस, येतंय लक्षात तुमच्या? आता तुमचं वर्क इथे हँडेड इन असं दिसतंय, राईट तुम्हाला? सो जे हँडेड इन असं दिसतंय याचा अर्थ तुमचं काम झालेलं आहे. कधी कधी असं होतं की आपण चुकीचं सबमिट केलं आपल्या लक्षात येतं, तेव्हा काय कराल, अनसबमिट असा ऑप्शन आहे तो क्लिक कराल आणि अनसबमिट म्हणाल, आपोआप ते क्लीन होऊन जाईल. ह्यात काही घाबरण्याची गरज नाही. पुन्हा नव्याने तुम्ही अटॅच करू शकता आणि हँड इन करू शकता, रिसबमिट. येतंय लक्षात? मॅडम एक शंका होती. हा, येस. त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलेत ना की आपलं आणि पुढे रोल नंबर ते कुठे मेन्शन करायचं, फिलअप करायचं कुठे? येस, जेव्हा तुम्ही पीडीएफ तयार करता की नाही तेव्हा पीडीएफ ला तुम्ही नाव देता काहीतरी, जेव्हा फोटो काढता तेव्हा रिनेम करता येतं, बरोबर? सो हे इथे नाही, जिथे फोटो आलेला असेल तिथेच रिनेम करायचं आपण. गॅलरीमध्ये तुमच्या किंवा तुमच्या DCIM असं वगैरे, DCMI काय IM अशा ज्या फाईल्स असतात, म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये जो फोटो ठेवलेला असतो ना तुम्ही काढून, त्याला नाव बदलायचं आणि म्हणायचं की समजा रुजुता रोल नंबर 16 आणि मग तुमचा पहिला फोटो असेल तर 01, मग त्याच्यानंतर रुजुता रोल नंबर 16 म्हणजे -1602, आपोआप तुमच्या त्या फाईल्स येतील. येतंय लक्षात? ओके ओके. आणखी काही तुम्हाला शंका आहे त्याविषयी? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला विचारते, काही शंका आहेत का तुम्हाला? नो मॅम. तुम्हाला कळलंय काय करायचं असतं नक्की? हो कूल. हो मॅम. मग आता मला वाटतं त्या क्लासरूमला तुम्हीच नाही, फक्त तुमचे जे सगळे मित्र आहेत त्यांना जॉईन व्हायला सांगणं गरजेचं आहे, कारण ते कंपल्सरी आहे. तुम्हाला अटेंडन्स मिळणार नाहीये हे लक्षात घ्या. ओके, आणि ब्रिज लेक्चरची जी अटेंडन्स आहे ती तुमची मी
पुढच्याच लेक्चरला, याच्यानंतर आपण परत जॉईन करणार आहोत की नाही, तेव्हा त्याच पुढच्या लेक्चरला घेते. ओके.